माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की तू माझ्याशी असं तोडून बोलू नकोस. आपलं जुनं रिलेशनशिप होतं, पहिल्यासारखं सगळं. मी तुला आधीच सांगितलंय प्रिया, आपल्यात पहिल्यासारखं पुन्हा काहीही होऊ शकत नाही. का का नाही होऊ शकत सगळं पूर्वीसारखं? मला सांगा ना, सगळं पूर्वीसारखं का नाही होऊ शकत? काही प्रॉब्लेम आहे का? नाही ग, मी आपलं उगीच सत्यजितला पिडायचं काम करत होते. माझी तक्रार काही नाहीये, फक्त एक साधा प्रश्न होता. पण आता कसं होतं ना, तुमचं लग्न झालंय आणि एका पुरुषाच्या आयुष्यात एखादी स्त्री आली की पूर्वीची त्याची नाती, नात्यांचे अर्थ सगळं काही बदलतं. पण मला त्याची तक्रार नाही. मला तर उलट बरंच वाटलं की सत्यजितच्या आयुष्यात तू आलीस आणि तुझ्या रूपाने मला एक चांगली मैत्रीण मिळाली. आता तो माझ्याशी पूर्वीसारखा वागत नसेल तरी मला त्याची खंत नाही, फक्त एक छोटीशी प्रेमाची तक्रार होती. मग काय मिळालं उत्तर? नाही, नोंदवला गेलाय पण उत्तर अजून नाही मिळालं. आता बघू, माझ्या हातात फक्त वाट बघणंच आहे की. एनिवे, गुड नाईट, मी येते. प्रिया, नातं हे नेहमी दोन्ही बाजूने टिकतं. निर्मळ मनानं टिकवायचं ठरवलं ना प्रिया, तर कुठलंही नातं नक्कीच टिकू शकतं. आता उदाहरणार्थ माझं आणि विहंगचं नातंच घे. एवढे अप्स अँड डाऊन झाले, गैरसमज निर्माण झाले, भांडणं झाली, एकमेकांशी बोलायचे बंद झालो, पण आजही आमची मैत्री घट्ट आहे. त्या सगळ्या चढ उतारांचा आमच्या मैत्रीवर काहीच परिणाम नाही झाला प्रिया. पण आपलं तसं नाहीये, आणि हे मी आज मुद्दाम मंजिरी समोर तुला सांगतोय. खर तर मंजिरीच्या येण्यानं घरातल्या सगळ्याच नात्यांचे अर्थ बदलले. बरोबर आहे तुझं. आईला एक चांगली सून मिळाली, गौरांगला मोठ्या बहिणीसारखी वहिनी मिळाली, आणि तुला तुला एक चांगली मैत्रीण मिळाली. तू आता स्वतः कबूल केलंस, हो ना? हो. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये प्रिया? मी तुला माझ्या घरात आश्रय दिला या भावनेतून तू स्वतःच कधी वर येऊ शकली नाहीस. त्यामुळे मैत्री, जिव्हाळा या सगळ्या गोष्टी खूप लांब राहिल्या. आज मागचा विचार केला तर असं वाटतं प्रिया की आपल्यात मुळातच मैत्रीचं नातं कधीच नव्हतं. आणि म्हणूनच मी सांगतोय की आपल्यात पूर्वीसारखं आता काहीच होऊ शकत नाही. इनफॅक्ट मला ना प्रिया आता वाटतच नाही की आपल्यात कधीही मैत्रीचं नातं होतं. आणि म्हणूनच मी म्हटलं की आपल्यात पूर्वीसारखं आता काहीही होऊ शकत नाही. प्रिया, अहो काय प्रत्येक वेळी तिला असं टाकून बोललंच पाहिजे का? काय टाळी एका हाताने कधीच वाजत नाही मंजिरी, कळलं का? कोणी जर मला रोज हे येऊन ऐकवणार असेल ना की तू बदलला सत्यजित, तू बदलला सत्यजित, तर मग माझाही नाईलाज आहे. या घरात फक्त मीच नाही, या घरातल्या प्रत्येक माणसानं प्रियासाठी जे काही केलंय ते प्रेमाच्या आणि आपुलकीच्या भावनेतून केलंय, उपकार म्हणून नाही. पण हे तिला कळत नाही, म्हणून तिचा नेहमी असा नकारार्थी सूर लागतो. हे बघा, तुम्हाला दुखवायच्या हेतूने ती नाही बोललीये काही. तुम्ही प्रत्येक वेळेला तिच्या बोलण्याचा उलटा अर्थ लावता. आणि ती तुमची मैत्रीण होती हे तुम्ही कसं काय नाकारू शकता? तुमच्या सवयी, तुमच्या आवडीनिवडी या सगळ्याबद्दल लग्नानंतर तिनेच मला सांगितलंय. मग तिला माझ्या आवडीनिवडींबद्दल माहिती म्हणजे ती माझी मैत्रीण होती. उद्या आपल्या शेजारच्या घरात एखादा माणूस राहायला आला आणि मी त्याच्या घरावर दुर्बीण लावून बसलो ना, तर त्याच्या सवयी, त्याच्या आवडीनिवडी मलाही 2 दिवसात कळायला लागतील. म्हणून तो काही माझा मित्र होत नाही.
कसं आहे मंजिरी, जे नातं जसं आहे तसंच राहू देत. कुणीही त्यात लुडबुड करायचा प्रयत्न करू नका प्लीज. हा बोला शालिनी ताई, कशा आहात? छान आहे. तुम्ही कशा आहात? मी मस्त. मुद्दाम फोन केला होता, मंजिरीचं डोहाळे जेवण करायचं म्हणतोय. अरे वा, खूप आनंदाची बातमी दिलीत तुम्ही. नाही छान नाही, फोन अशासाठी केलाय की तुम्हाला आमच्याकडे यायचंय, तेही 2-3 दिवस. शालिनी ताई, मी खरं तेच सांगतेय, मी त्याच्यासाठीच फोन केलाय. आमच्यासाठी 2-3 दिवस ठेवायचेच. ठीक आहे, बघूया. नाही बघूया नाही, नक्की. खरं तर मंजिरीचं डोहाळे जेवण इथं पुण्यात करायचीच माझी इच्छा होती. म्हणजे मी तसं दादांशी बोलूनही घेतलं. किशोरी बहिणी असती तर त्यांनी किती आनंदाने आणि उत्साहानं केलं असतं हे सगळं. हो, पण बघा ना, डॉक्टरांशी बोलण्यात आलं तर ते मंजिरीला प्रवासासाठी नकार देत आहेत. तेही खरंच आहे म्हणा. पण कसं आहे, मंजिरीचं हे सासर आहे, त्यामुळे तुम्हाला इथं येणं भागच आहे. अगदी मान्य. पण उद्या तुमचं घरही माझ्या मुलीचं सासर होणार आहे, तेव्हा मलाही तुमच्याकडे येणं भागच असणार आहे. प्रियाबद्दल बोलतेय मी. खरं आहे तुमचं. आज आमच्या मंजिरीचं सासर ते प्रियाचं माहेर आहे, आणि मंजिरीचं माहेर ते प्रियाचं सासर. बघा ना, दोन्ही घरं आता अधिक जवळ येतील. खरंय, सगळ्यांच्याच दृष्टीने चांगलं असेल ते. बरं, मग डोहाळे जेवणाची नक्की तारीख ठरली की मी तुम्हाला कळवते. मात्र तुम्ही तयारी ठेवा आमच्याकडे राहायची. तेव्हा मात्र टंगळमंगळ चालणार नाही, बघूया वगैरे चालणार नाही. चालेल चालेल, नक्की कळवा. बरं, ठेवू फोन? ठेवते. अच्छा. हा व्यंग बोल. राजे, गड सर झालाय. म्हणजे व्यंग स्पष्टपणे सांग ना काय ते. सांगतो. काल रात्री दादाला अटक झाली. काय? आणि हो, त्याच्यासोबत त्या महाडिकला सुद्धा. येस, ग्रेट. आज तर मी देवासमोर पेढेच ठेवणार आहे. 2 दिवस कोर्ट बंद आहे, म्हणजे सोमवारपर्यंत दादा काही सुटत नाही. नाही व्यंग, असं त्याला तात्पुरतं अडकवून चालणार नाही. आता दादाचा पाय खड्ड्यात गेला ना, तर त्याला पुरता अडकवायचा. हे बघ, पोलीस डिपार्टमेंट, इन्कम टॅक्स, राजकारणी जे कुठले सोर्सेस वापरता येतील सगळे सोर्सेस वापरायचे, आणि दादाची जी असतील तेवढी सगळी प्रकरणं बाहेर काढायची. कळलं? ही आयडिया आवडली आपल्याला. एवढ्या ठिकाणी पाप केले त्या राक्षसानं, त्यातलं एखादं मड तरी नक्कीच उकळून काढता येईल. हो, मी सुद्धा माझ्याकडून सगळे प्रयत्न करतो. ओके, चल आपण ऑफिसला भेटूया. हो, मी वाट बघतो तुझ्या ऑफिसला. दादाची अटक सेलिब्रेट करायची आहे ना, आज माझ्याकडून तुला ट्रीट. ओके, चल बाय. ओके, बाय. बोलाच, काय खानाखुना करतीस? काय चाललंय तुझं? नक्की काय झालं ते सांगणार आहेस? तसं काय तुला ठावच नाही? नाही, तुझ्या बोलण्यावरनं साधारणशी कल्पना आली आहे मला. काहीतरी दादा होळकरचं प्रकरण आहे, पण नक्की काय ते कन्फर्म? हा, तेच ठाव नाही म्हणून विचार. तू म्हणतेस का नाही आजी नेहमी बुद्धीचा वापर कर, सत्या बुद्धीचा वापर कर. तर आज तुझ्या सत्यानं बुद्धीचा वापर करून बाजी मारलेली आहे, दादाला अटक झालेली आहे. बरं झालं, तिथंच चढू दे त्या काळ तोंड्याला. पण एक सांगते, घरातल्या बाकीच्या बायकांना सांगू नकस हा. लय डरपोक आहेत त्या. वा, तूच काय ती एकटी छत्रपतींच्या कुळातली? हॅलो भाऊजी. अरे सुहास. आजी नमस्कार करतो. तब्येत कशी आहे? छान आहे ना? होय, झकास. भाऊजी आज ऑफिसला नाही गेला? ऑफिसला जाईनच मी, पण तुला एक अत्यंत महत्वाची बातमी सांगायची होती. ऍक्च्युली या सगळ्याचा ट्रिगर तुझ्यामुळेच झालाय. काय म्हणताय भाऊजी? अहो काय ट्रिगर वगैरे काय? दादा होळकरला अरेस्ट झाले. काय सांगताय? खरंच? इट्स रिअली अ ग्रेट न्यूज. मग डेटच आहे. तुम्ही बसा बोलत, मी मंजिरीला सांगून येते. ती घरात बसली.
ये या बाई उठा आता, आवरायचंय मला. मित्र जा इकडनं, मला झोपू दे. अगं झोपू दे काय, तू झोपा काढशील दिवसभर, मला अख्खं घर आवरायचंय. उठ ना बाई, जा ना खाली. मग मी उठल्यानंतर आवर. मला उठायचं कंटाळा आलाय. जा तू. ए कंटाळा आला असेल ना तर जाऊन जीव दे, नाही तर खाली आलाय तर तुझे सपनो का राजकुमार, त्याच्यावर फिरायला जा. उठ चल. काय सुहास आलाय? हो आता काय कानडीत बोलले का मी? बसलाय सत्यजित दादांबरोबर खाली. तू खरं सांगतेस ना? मी कशाला खोटं बोलू तुझ्याशी? विश्वास नसेल ना तर खाली जाऊन बघ. प्रश्न विश्वासाचा नाहीये नेत्रा. आता तू बघ, आता खरी गंमत होणार आहे. म्हणजे काही नाही, मी त्याला आधीही सांगितलं होतं की मला सरप्राईजेस आवडत नाहीत म्हणून, आणि तरी आज त्यांनी तेच केलं. आता ह्या चुकीची शिक्षा तर त्याला मिळायलाच पाहिजे, नाही का? म्हणजे काय करायचं ठरवलंस? काल जो सत्यजितने माझा अपमान केला ना, त्याचा हिशोब चुकता करायची ऐती संधी चालून आली सुहासच्या रूपात. कसला अपमान, कोणाची चूक, काय वेड्यासारखं बडबडतीयस तू? तुला नाही कळणार नेत्रा, तू तुझं नाक यात नको खुपसूस, कळलं? तू सांगितल्याशिवाय मला कळणार नाहीच आहे. आणि नाक खुपसत नाहीये, मदत करायचा प्रयत्न करते तुला. तू सांगितलं नाहीस तर मदत कशी करणार? नेत्रा, पिक्चरची स्टोरी जर आधीच कळली ना तर पिक्चर बघायची मजाच निघून जाते. चल मी खाली जाते, तू तोपर्यंत रूम आवरून घे. हे अगं हे तुझी काय नोकर का मी? तू हट. घ्या पाणी. काय झालं भाऊजींशी बोलून? आजकाल भाऊजींवरचं प्रेम फार ऋतू चाललंय तुझं. अरे आमचे भाऊजी आहेतच तसे. हो का? बाय द वे पसंती आमची आहे म्हटलं. हो, तेवढ्या एकाच बाबतीत तुला मानलं पाहिजे. हा? काय? हा म्हणजे तेवढी एकच गोष्ट चांगली केलं. सुहास बरं झालं मला आठवलं. सुहास, प्रियाला भेटल्याशिवाय तुला राहवत नाही का रे? हं? रोज तासन तास फोनवर गप्पा मारता ना तुम्ही. आता एवढा वेळ काय बोलता तुमचं तुम्हालाच माहिती, पण अशा कुठल्या विषयावर चर्चा करता रे? दर 2 दिवसाआड तू इथे येतो. हा, सगळं अजबच आहे नाही तुमचं? ए सगळी कपल्स अशीच वागतात. आणि तुला जर याच्यात काही नवल वाटत असेल ना तर तू अजब आहेस. अगं मी इथे कराडला आलो होतो तर म्हटलं भेटून जावं प्रियाला. कराडला? कशासाठी? काका सिरियस आहेत ग, त्यांना बघायला आलो होतो. हो, मग आता कसे आहेत काका? बरे आहेत. ते एक बरं केलंस की तू इथे आलास. त्या निमित्ताने प्रियाला सरप्राईज तरी मिळेल ना. आणि प्रेमात असे सरप्राईजेस द्यायचे असतात रे. आता कळलं ना, मी एवढी सुद्धा अजब नाहीये. मी हा सल्ला तुला देऊच शकते. हे काय, आलीच प्रिया. काय प्रिया, मिळालं की नाही सरप्राईज? काय झालंय? असं पहिल्यांदाच भेटल्यासारखे गप्प का तुम्ही? ओ अच्छा, सॉरी, मी काय इथे फार वेळ थांबणार नाहीये. आताही मी चहा टाकायला जाणारच आहे. ठीक आहे? आणि हो, चर्चा पूर्ण झाली पाहिजे आणि प्रश्न निकालात निघालाच पाहिजे आज. म्हणजे? अगं काही नाही ग, तू नको काळजी करू. मी आपलं उगाच सुहासची मजा करते. बरं तुम्ही बसा बोलत, मी आलेच. म्हणजे तू बस, मी चहा टाकते, नाही तर सत्यजित पुन्हा चिडायचा. प्रिया, हे बघ मी फार मोठं काम करत नाहीये आणि असंही आता हे घरात नाहीये. चहा टाकून झाला की मी माझ्या रूम मध्ये जाऊन आराम करीन. डोंट वरी. प्रिया, मी आलेच.
असं पाहून काय मिळणार आहे? एवढं समजावून सांगितलं तुला. मला सरप्राईजेस आवडत नाहीत, तरी स्वतःच्याच मनासारखं केलंस ना. प्रिया तसं काही नाहीये. सुहास प्लीज, मला खोटी एक्सप्लेनेशन नको देऊस. प्रिया मला बोलण्याची संधी देशील? कारण तयारच असतील तुझ्याकडे. प्रिया, मी कराडला गेलो होतो कारण माझ्या काकांची प्रकृती अस्थिर होती. मग तू त्यांना भेटायला गेल्यावर त्यांची प्रकृती एकदम स्थिर झाली का? प्रिया, काय बोलतेस तू हे? मी काय बोलतेय? बोलण्यात तुझ्या विसंगती आहे. तू कराडला गेला होतास ना, मग इथे कसं काय आलास? तुला भेटायला? मला भेटायला मी विरोध केलाच नाहीये. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की येण्याआधी एक फोन कर. तेवढंही जमलं नाही तुला? अगं फोन नाही लागला. ती लहान मुलांसारखी कारणं देऊ नको सुहास. माझा फोन लागत नव्हता तर मंजिरीला करायचा होतास, नाहीतर घरच्या लँडलाईनवर करायचा होतास. नाही, पण खरं तर हे की मी सांगितलेलं तुला ऐकायचंच नव्हतं. आत्तापासूनच असं करतोस. लग्नानंतर काय करशील कोणास ठेव. मला तर आता शंका यायला लागली. तू नक्की कराडला गेला होतास का कोल्हापुरात कोणाबरोबर तरी मौज मजा करत होतास? मला तर आता शंका यायला लागली. तू नक्की कराडला गेला होतास का कोल्हापुरात कोणाबरोबर तरी मौज मजा करत होतास? प्रिया, बास. का बास? मी जो अंदाज बांधला तो खरा ठरला म्हणून आता बास प्रिया, हो ना? हे असंच करता तुम्ही पुरुष. एखादी गोष्ट तुमच्या अंगाशी आली की बायकांची तोंड बंद करायची आणि स्वतःची मनमानी करायची. तूही तेच करतोयस. नाही, आता तर माझी खात्रीच पटली. तू इथे कोल्हापुरात मला भेटायला आला नव्हताच. आणि हे कराड बिराड सुद्धा सगळं एक नाटक आहे. माझा ना तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या बरोबर गिरिजा होती का आणखी कोणी? कोल्हापूरभर फिरला असेल तिच्या बरोबर आणि मग भीती वाटली असेल की हे सगळं जर प्रियाला कळलं तर, म्हणून आपलं तोंड देखलं, मुखदर्शन द्यायला आलास इकडे, हो ना? प्रिया, तुझी ही जी काही मतं आहेत ना आणि तुझ्या बालिश आणि भ्रामक कल्पना आहेत ना, त्या तुझ्याकडेच ठेव. फार होतंय आता, अति होतंय प्रिया, सिरियसली. जाऊ दे, निघतो मी. नाहीतरी तुला सरप्राईजेस आवडत नाहीतच ना. काय विचार करून आलो होतो आणि काय घेऊन चाललोय मी माझ्या बरोबर. पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, एकमेकांना समजून घेण्याचा, एकमेकांना स्पेस देण्याचा जर आपण प्रयत्न केला नाही तर ते नातं फार काळ टिकणार नाही, टिकत नाही. अगं, सुहास कुठे गेला? फोनवर बोलतोय का? नाही, निघून गेला तो. काय? अगं चहा सुद्धा नाही प्यायला तो. आपल्या चहापेक्षा जास्त महत्वाची कामं आहेत त्याला, जास्त जवळची. खरं तर प्रिया, एक मिनिट. काय झालंय? तुमच्या दोघांमध्ये सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. कमीत कमी आता असं म्हणायला तरी पाहिजेच.